नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वी अर्थशास्त्र विषयावर आधारित प्रश्न पाहणार आहोत. यामधील प्रश्न पहिला आहे वस्तुनिष्ठ प्रश्न. त्यामध्ये योग्य पर्याय निवडा. पहिला प्रश्न पाहणार आहोत आपण. सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती. अ. वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. ब. आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत. क. सर्वसाधारण किंमत पातळी सिद्धांत. ड. उत्पन्न व रोजगार सिद्धांत. याला पर्याय आहेत. 1. फक्त अ. 2. अबक. 3. बकड. 4. अकड. याचं उत्तर आहे फक्त अ, म्हणजे पर्याय क्रमांक 1, म्हणजेच वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. त्यानंतर प्रश्न दुसरा या ठिकाणी आपण पाहणार आहोत. स्थूल अर्थशास्त्राशी संबंधित विधान. अ. स्थूल अर्थशास्त्र संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास. ब. स्थूल अर्थशास्त्र विशिष्ट गृहीतकावर आधारित. क. स्थूल अर्थशास्त्र एकूण घटकाच्या वर्तनाशी आणि त्यांच्या कार्यपद्धतीशी संबंधित. ड. स्थूल अर्थशास्त्र हे आर्थिक समस्या सोडवणाऱ्या धोरणांची चर्चा करणारे शास्त्र आहे. पर्याय पहिला अबकड, दुसरा अबक, तिसरा बकड, चौथा अकड. मित्रांनो, याचं उत्तर आहे चौथा अकड. म्हणजेच स्थूल अर्थशास्त्र संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास. क आहे स्थूल अर्थशास्त्र एकूण घटकाच्या वर्तनाशी आणि त्याच्या कार्यपद्धतीशी संबंधित. आणि ड आहे स्थूल अर्थशास्त्र हे आर्थिक समस्या सोडवणाऱ्या धोरणांची चर्चा करणारे शास्त्र आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे घटत्या सीमांत उपयोगितेचे अपवाद. अ आहे संस्थात्मक साधन. ब आहे छंद. क. कंजूस व्यक्ती. ड. पैसा. पर्याय आहेत. पहिला फक्त अ, दुसरा अबक, तिसरा बकड, चौथा अकड. तिसऱ्याचं उत्तर आहे बकड. म्हणजेच या ठिकाणी बकड जे आहे याचं उत्तर आहे. मग या ठिकाणी काय आहे? घटत्या सीमांत उपयोगितेचे अपवाद काय आहेत? छंद हा एक अपवाद आहे, कंजूस व्यक्ती हा एक अपवाद आहे आणि ड. पैसा हा एक अपवाद आहे. त्यानंतरचा प्रश्न पाहणार आपण चौथा. घटत्या सीमांत उपयोगितेवरील टीका. पहिला आहे अवास्तव गृहीतके. ब आहे अविभाज्य वस्तूसाठी लागू पडत नाही. क आहे हा सिद्धांत विशिष्ट वेळी एकाच गरज पूर्ण करून मिळणाऱ्या समाधानापुरता मर्यादित. ड आहे प्रत्यक्षात उपयोगितेचे संख्यात्मक मापन करणे अशक्य असते. पर्याय आहेत. पहिला फक्त अ, दुसरा अबक, तिसरा बकड, चौथा अबकड. चौथ्याचं उत्तर आहे दुसरं अबक. म्हणजेच या ठिकाणी हे उत्तर आहे आपलं. घटत्या सीमांत उपयोगितेवरची टीका काय? अवास्तव गृहीतके, अविभाज्य वस्तूसाठी लागू पडत नाही. क आहे हा सिद्धांत विशिष्ट वेळी एकाच गरज पूर्ण करून मिळणाऱ्या समाधानापुरता मर्यादित आहे. त्यानंतर पाचवा प्रश्न आहे गिफेनचा विरोधाभास संबंधित विधान. अ आहे मागणीच्या नियमाचा अपवाद. ब. कनिष्ठ वस्तू किंवा हलक्या प्रतीच्या वस्तूंमध्ये समावेश होतो. क. कनिष्ठ वस्तूंची किंमत कमी झाली असता मागणी वाढते. ड. हा विरोधाभास अल्फ्रेड मार्शल यांनी ओळखला. पर्याय आहेत. पहिला फक्त अ, दुसरा अब, तिसरा बकड, चौथा अबकड. पाचव्याचं उत्तर आहे दुसरं अ आणि ब. याचं उत्तर काय? अ आणि ब. म्हणजेच गिफेनचा विरोधाभास संबंधित विधान काय? मागणीच्या नियमाला अपवाद आहे. आणि ब म्हणजे काय? कनिष्ठ वस्तू किंवा हलक्या प्रतीच्या वस्तूंमध्ये समावेश होतो. गिफेन वस्तू म्हणजे काय? हलक्या प्रतीच्या वस्तू.
त्यानंतर 6वा प्रश्न आपण पाहणार आहोत, मागणीच्या ऱ्हासाशी संबंधित विधाने. आहे, हा मागणीच्या बदलातील एक प्रकार आहे. इतर परिस्थिती जसे उपभोक्त्यांच्या आवडीनिवडी, उपभोक्त्यांचे उत्पन्न. त्यानंतर उत्पन्न इत्यादी प्रतिकूल बदल होतो तेव्हा मागणीचा ह्रास होतो. आहे, या प्रकारामुळे किंमत बदलत नाही. आहे, मागणी वक्र हा मूळ मागणी वक्राच्या उजवीकडे स्थानांतरित होतो. याला पर्याय आहेत, पहिला अबकड, दुसरा अबक, तिसरा बकड, चौथा अकड. 6व्याचं उत्तर आहे दुसरं अबक. 6व्याचं उत्तर काय आहे? दुसरं अबक. म्हणजेच मागणीच्या ऱ्हासाशी संबंधित विधान काय आहेत? हा मागणीच्या बदलातील एक प्रकार आहे. काय? इतर परिस्थिती जसे उपभोक्त्याच्या आवडीनिवडी, उपभोक्त्याचे उत्पन्न इत्यादी प्रतिकूल बदल होतो तेव्हा मागणीचा ह्रास होतो. त्यानंतर आहे, या प्रकारामुळे किंमत बदलत नाही. हे कशाशी? मागणीशी संबंधित, मागणी कमी होण्याशी संबंधित विधान आहे. त्यानंतर 7वा प्रश्न आहे, संपूर्ण अलवचिक मागणीशी संबंधित चुकीची विधाने. आहे, किमतीमध्ये कितीही शेकडा बदल झाला तरी मागणी बदलत नाही. आहे, इलॅस्टिक डिमांड बरोबर 1. आहे, मागणी वक्र अक्षाशी समांतर. किंमत लवचिकतेचा एक प्रकार. पर्याय, एक अबकड, दुसरा अबक, तिसरा बक, चौथा अब. 7व्याचं उत्तर आहे तिसरं बक. बक म्हणजेच काय? इलॅस्टिक डिमांड बरोबर 1. आणि म्हणजे काय? मागणी वक्र अक्षाशी समांतर असतो. त्यानंतर आपल्याला 8वा प्रश्न पाहायचा आहे, छेदक लवचिकतेशी संबंधित विधाने. आहे, छेदक लवचिकता म्हणजे एका वस्तूच्या किमतीतील बदलास. मागणीच्या लवचिकतेचा एक प्रकार आहे. हे पूरक व स्पर्धात्मक मागणीशी संबंधित आहे. मागणीची छेदक लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागिले किमतीतील शेकडा बदल. पर्याय, 1 अबकड, 2 अबक, 3 फक्त 4 अब. 8व्याचं उत्तर आहे दुसरं अबक. म्हणजेच छेदक लवचिकता म्हणजे एका वस्तूच्या किमतीतील बदलास. मागणीच्या लवचिकतेचा एक प्रकार आहे. हे पूरक व स्पर्धात्मक मागणीशी संबंधित आहे. त्यानंतर पाहणार आहोत 9वा प्रश्न, साठ्याशी संबंधित विधाने. आहे, विशिष्ट कालावधीत विक्रेत्याकडे विक्रीसाठी उपलब्ध असलेली एकूण नग संख्या म्हणजे साठा होय. आहे, उत्पादन वाढवले असता साठा वाढतो. साठा हा पुरवठ्यापेक्षा नेहमीच जास्त असतो. साठा ही प्रवाही संकल्पना आहे. याला पर्याय आहे, पहिला अबकड, दुसरा अबक, तिसरा फक्त चौथा अब. 9व्याचं उत्तर या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे दुसरं अबक. 9व्याचं दुसरं अबक. साठ्याशी संबंधित काय? विशिष्ट कालावधी विक्रेत्याकडे विक्रीसाठी उपलब्ध असलेली एकूण संख्या म्हणजे साठा होय. तसेच म्हणजे काय? उत्पादन वाढले असता साठा वाढतो. साठा हा पुरवठ्यापेक्षा नेहमीच जास्त असतो. हे आपलं उत्तर आहे. 10वा प्रश्न या ठिकाणी आपण पाहणार आहोत, पुरवठ्याचे अपवाद. पहिला आहे स्थिर उत्पादन खर्च. आहे, स्थिर उत्पादन तंत्र. आहे, कृषी उत्पादने. आहे, हवामानाच्या स्थितीत बदल नाही. पर्याय, पहिला अबकड, दुसरा अबक, तिसरा फक्त चौथा अबक. 10व्याचं उत्तर आहे फक्त म्हणजेच कृषी उत्पादने. पुरवठ्याला अपवाद काय? कृषी उत्पादने. त्यानंतर 11वा प्रश्न आहे,
अल्पाधिकार बाजाराची वैशिष्ट्ये. अ आहे काही विक्रेते, ब भिन्न विक्रेते उत्पादनाची विक्री करतो, क मुक्त प्रवेश व निर्गमन, ड या बाजारात लक्षणीय अनिश्चितता असते. पर्याय 1 आहे अ ब, 2 आहे अ ब क, 3 आहे ब क, 4 आहे अड. 11वेचं उत्तर आहे अड. म्हणजेच काही विक्रेते, अल्पाधिकार बाजाराच्या वैशिष्ट्यामध्ये काय, काही विक्रेते, आणि ड आहे या बाजारात लक्षणीय अनिश्चितता असते. त्यानंतर 12वा प्रश्न आहे दीर्घकाळाच्या बाजाराची वैशिष्ट्ये. अ आहे उत्पादन घटक आणि खर्च बदलू शकतात. ब दीर्घकाळात उत्पादन संस्थांना सर्व प्रकारच्या जुळवून घेणे शक्य होते. क आहे या कालावधी 5 वर्षापेक्षा अधिक असतो. हा कालावधी 5 वर्षापेक्षा अधिक असतो. ड आहे वस्तूचा पुरवठा वाढविता येत नाही. पर्याय आहे त्याला 1 अकड, 2 अबक, 3 बकड, 4 अबकड. 12वेचं उत्तर आहे दुसरं अबक. उत्पादन घटक आणि खर्च बदलू शकतात. दीर्घकाळात उद्योग संस्थांना सर्व प्रकारचे जुळवून घेणे शक्य होते. क आहे या कालावधी 5 वर्षापेक्षा अधिक असतो. ही आहे दीर्घकाळाच्या बाजाराची वैशिष्ट्ये. त्यानंतर 13वा प्रश्न आहे निर्देशांकाची वैशिष्ट्ये. अ आहे आर्थिक धोरण ठरवण्यासाठी याचा वापर होतो. ब आर्थिक माहिती वास्तव स्वरूपात सादर करण्यास मदत होते. क निर्देशांक हे सांख्यिकीय साधन आहे. ड निर्देशांक हे सरासरी काढण्याचे विशिष्ट साधन आहे. याला पर्याय आहेत पहिला कड, दुसरा अब, तिसरा बकड, चौथा अबकड. 13वेचं उत्तर आहे अबकड. म्हणजे हे चारही पर्याय बरोबर आहे. त्यानंतर 14वा प्रश्न आहे भारान्वित निर्देशांकाशी संबंधित विधाने. या पद्धतीत विशिष्ट वस्तूंना योग्य भार देण्यात येतो. ब आहे यात समूहातील वस्तूंना सापेक्ष महत्त्व दिले जाते. क यामध्ये संख्या भारांश म्हणून वापरली जाते. ड लासपेअर किंमत निर्देशांक व 500 निर्देशांक या दोन पद्धतीचा वापर भारान्वित निर्देशांक तयार करण्यासाठी केला जातो. पर्याय पहिला अकड, दुसरा अबक, तिसरा बकड, चौथा अबकड. आता या ठिकाणी 14व्याचं उत्तर आहे त्या ठिकाणी शेवटचा अबकड. म्हणजेच या ठिकाणी उत्तर आहे आपलं अबकड. भार निर्देशांकाशी संबंधित विधान काय आहेत? या पद्धतीत विविध वस्तूंना योग्य भार देण्यात येतो. यात समूहातील वस्तूंना सापेक्ष महत्त्व दिले जाते. यामध्ये संख्या सारांश म्हणून वापरली जाते. ड आहे लासपेअर किंमत निर्देशांक व 500 निर्देशांक या दोन पद्धतीचा वापर भार निर्देशांक तयार करण्यासाठी केला जातो. त्यानंतर 15वा प्रश्न आहे उत्पादन पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना घ्यावयाच्या दक्षता. यामध्ये पहिली दक्षता आहे दुहेरी गणना टाळण्यासाठी फक्त अंतिम वस्तू व सेवांचे मूल्य मोजते. ब अप्रत्यक्ष कराची किंमत वगळावी. क काही वस्तूसाठी शासनाने दिलेली अनुदानाची रक्कम मोजावी. ड जुन्या वस्तूंची खरेदी विक्री राष्ट्रीय उत्पन्नात मोजली जावी. पर्याय आहेत पहिला फक्त अ, 2 अबक, 3 बकड, 4 अकड. 15व्याचं उत्तर आहे दुसरा अबक. उत्पादन पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्नाचे वापर करताना घ्यावयाच्या दक्षता. त्यामध्ये दक्षता काय दुहेरी गणना टाळण्यासाठी फक्त अंतिम वस्तू व सेवांचे मूल्य मोजणे. ब अप्रत्यक्ष कराची किंमत वगळावी. क काही वस्तूसाठी शासनाने दिलेली अनुदानाची रक्कम मोजावी. हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर आहे 16वा प्रश्न राष्ट्रीय उत्पन्न मोजमापाच्या व्यावहारिक अडचणी. अ आहे बेकायदेशीर व्यवहारापासून मिळणारे उत्पन्न. ब दुहेरी गणनेची समस्या.
क दुहे अपुरी आणि अविश्वसनीय सांख्यिकी आकडेवारी. ड आहे मालाच्या साठ्याचे मूल्य. पर्याय पहिला अक, दुसरा अबक, तिसरा बकड, चौथा अकड. 16व्याचं उत्तर आहे तिसरं बकड. बकड म्हणजे दुहेरी गणित समस्या, अपुरी आणि अविश्वसनीय सांख्यिकी आकडेवारी, मालाच्या साठ्याचे मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न मोजमापामध्ये अशा प्रकारे व्यावहारिक अडचणी येतात. त्यानंतर आपल्याला 17वा प्रश्न पाहायचा आहे. कराची महत्त्वाची वैशिष्ट्ये. कर हा शासनाला स्वेच्छेने द्यावयाचा असतो. ब ज्या नागरिकावर कर लागू होतो त्यांनी तो देणे कायदेशीररित्या बंधनकारक आहे. कर उत्पन्न, मालमत्ता किंवा वस्तू व सेवा कर लागू केला जातो. ड कराच्या मोबदल्यात करदात्याला शासनाकडून भेट व प्रमाणशीर लाभ किंवा सेवा घेण्याचा अधिकार असतो. पर्याय 1 अड, 2 बक, 3 बकड, 4 अकड. 17चं उत्तर आहे बकड. बकड म्हणजेच कराची महत्त्वाची वैशिष्ट्ये काय. ज्या नागरिकावर कर लागू होतो त्यांनी तो देणे कायदेशीररित्या बंधनकारक आहे. क काय कर उत्पन्न, मालमत्ता किंवा वस्तू व सेवा कर लागू केला जातो. ड आहे कराच्या मोबदल्यात करदात्याला शासनाकडून भेट व प्रमाणशीर लाभ किंवा सेवा घेण्याचा अधिकार असतो. या ठिकाणी अधिकार असतोच्या जागी त्या ठिकाणी नसतो असं त्या ठिकाणी उत्तर पाहिजे आपलं. त्यामुळे या ठिकाणी असतोच्या जागी आपण त्या ठिकाणी नसतो असं लिहू शकतो. त्यानंतर 18 करेत्तर उत्पन्नाचे स्रोत. अ आहे विशेष अधिभार, ब दंडात्मक रक्कमा, क वस्तू व सेवा कर, ड भेटी अनुदाने देणग्या. पर्याय 1 अबड, 2 अबक, 3 बकड, 4 अकड. 18व्याचं उत्तर आहे या ठिकाणी अबड. म्हणजेच या ठिकाणी पहिलं उत्तर. करेत्तर उत्पन्नाचे स्रोत शासनाला कोणकोणत्या घटकापासून मिळतात तर विशेष अधिभार. त्यानंतर त्या ठिकाणी दंड व दंडात्मक रक्कमा आणि ड आहे भेटी अनुदाने देणग्या. त्यानंतर 19 नंबरचा प्रश्न आहे. त्या ठिकाणी नाणे बाजारातील संघटित क्षेत्र. त्यामध्ये पहिला आहे अ भारतीय रिझर्व्ह बँक, ब व्यापारी बँका, क सहकारी बँका, ड स्थानिक बँकर्स. पर्याय 1 अबड, 2 अबक, 3 बकड, 4 अकड. 19चं उत्तर आहे अबक. 2 नंबरचं उत्तर आपलं आहे. म्हणजे नाणे बाजारात संघटित क्षेत्रामध्ये कोणकोणते घटक येतात तर भारतीय रिझर्व्ह बँक येते, त्यानंतर व्यापारी बँका येतात आणि सहकारी बँका येतात. आणि स्थानिक बँकर जे आहेत ते त्या ठिकाणी नाणे बाजारामध्ये येत नाहीत कारण ते असंघटित क्षेत्रामध्ये येतं. त्यानंतर 20वा प्रश्न आहे आपला व्यापारी बँकांचे वर्गीकरण. अ सार्वजनिक क्षेत्रातील बँक, ब खाजगी क्षेत्रातील बँका, क विदेशी बँका, ड मध्यवर्ती बँका. पर्याय 1 फक्त अ, 2 अबक, 3 बकड, 4 अकड. 20व्या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं दुसरा अबक. आता या ठिकाणी व्यापारी बँकाचे वर्गीकरण सार्वजनिक क्षेत्रातील बँका असं करता येतं आपल्याला, तसेच खाजगी क्षेत्रातील बँका असं करता येतं, तसेच क विदेशी बँका असं आपल्याला त्या ठिकाणी वर्गीकरण करता येत आहे. त्यानंतर आपल्याला 21वा प्रश्न पाहायचा आहे.
21वा प्रश्न आहे भारताच्या विदेशी व्यापाराच्या रचनेची वैशिष्ट्ये. आहे स्थूल देशांतर्गत उत्पादनात चा वाढता हिस्सा. ब आहे व्यापाराच्या आकारमानात व मूल्यात वाढ. क श्रम विभागणी आणि विशेषीकरण. ड किंमत पातळीतील स्थैर्य. पर्याय 1 अड, 2 अब, 3 बक, 4 कड. 21वेचं उत्तर आहे आपलं 2 अब. म्हणजे स्थूल देशांच्या उत्पादनाचा वाढता हिस्सा, व्यापाराच्या आकारमान व मूल्यात वाढ, हे त्याचं उत्तर आहे. बावीसवा प्रश्न आहे व्यापार तोल व संबंधित चुकीची विधाने. अ आहे व्यापार तोलाला आंतरराष्ट्रीय व्यापार तोल असे म्हणतात. ब निर्यात मूल्य आयात मूल्यापेक्षा जास्त असेल तर त्याला अनुकूल व्यापार तोल असे म्हणतात. क जर आयात मूल्य निर्यात मूल्यापेक्षा जास्त असेल तर त्यास प्रतिकूल व्यापार तोल असे म्हणतात. ड व्यापार तोलाचा संबंध दृश्य वस्तूंच्या आयात निर्यात मूल्याशी होतो. पर्याय आहेत पहिला फक्त ड, दुसरा आहे फक्त अ, तिसरा आहे बकड, चौथा आहे अब क. 22वेचं उत्तर आहे फक्त ड. म्हणजे व्यापारातील व्यापार तोलाचा संबंध दृश्य वस्तूंच्या आयात निर्यात मूल्याशी होतो. त्यानंतर आपल्याला सहसंबंध पूर्ण करा याची उत्तरं पाहायची, प्रश्न आणि उत्तरे पाहायची आहेत. त्यामधील पहिला प्रश्न आहे सूक्ष्म अर्थशास्त्र हे कोणी म्हणलं तर मायक्रोस. आणि स्थूल अर्थशास्त्राला काय म्हणतात? मॅक्रोस. स्थूल अर्थशास्त्राला काय म्हणतात? मॅक्रोस. त्यानंतर दुसरा आहे सर्वसाधारण समतोल स्थूल अर्थशास्त्र, टिंबटिंब सूक्ष्म अर्थशास्त्र. याचं उत्तर आहे आंशिक समतोल. आता इथे लिहायला जमन आहे, ठीक आहे. नुसतं मी वाचतो, तुम्ही पहा. त्यानंतर तिसरा आहे मातीपासून खेळणी, टिंबटिंब. लोकरीची कपडे स्थल उपयोगिता. तर मातीपासून खेळणीचं काय येणार त्या ठिकाणी? रूप उपयोगिता. म्हणजे मातीपासून आपण आकार देऊ शकतो वस्तूंना, त्यापासून वेगवेगळ्या प्रकारे मूर्त्या बनवू शकतो. म्हणून उत्तर काय येतं आपलं? रूप उपयोगिता असं येतं. त्यानंतर चौथा प्रश्न आहे सर्व नगांच्या उपभोगापासून प्राप्त होणारी उपयोगिता, एकूण उपयोगिता. वाढीव वस्तूच्या उपभोगापासून प्राप्त होणारी उपयोगिता, टिंबटिंब. तर कसली उपयोगिता? सीमांत उपयोगिता याचं उत्तर आहे. त्यानंतर पाचवा प्रश्न आहे मागणी वक्र, टिंबटिंब. पुरवठा वक्र वर जाणारा. पुरवठा वक्र काय होते? वर जातोय. मग मागणी वक्र काय येतोय? त्या ठिकाणी खाली येणारा असतो. याचं उत्तर काय? पाचव्याचं खाली येणारा. सहावा आहे चहा आणि कॉफी. सहावा काय? थोडी साईज मोठी करतो मी. हां, आता दिसतंय जरा स्पष्ट. चहा आणि कॉफी, टिंबटिंब. वीज कशी? संमिश्र मागणी. तर चहा आणि कॉफी कसली मागणी असणार आहे? तर ती असणार आहे स्पर्धात्मक मागणी. त्यानंतर सातवा आहे जास्त लवचिक मागणी, इलॅस्टिक डिमांड इज ग्रेटर दॅन
1 ग्रेटर दॅन 1, तर कमी लवचिक मागणी इलॅस्टिक डिमांड इज लेस दॅन 1. त्यानंतर आहे 8वा प्रश्न, तीव्र उताराचा मागणी वक्र, कमी लवचिक मागणी, पसरट मागणी वक्र, टिंब. तर पसरट मागणी वक्र काय, जास्त लवचिक मागणी, हे त्याचं उत्तर आहे. 9 आहे एकूण खर्च, एकूण स्थिर खर्च अधिक एकूण बदलता खर्च, सरासरी खर्च टिंब. याचं उत्तर आहे सरासरी खर्च बरोबर काय, एकूण खर्च भागिले एकूण नगसंख्या. 10 आहे पुरवठ्याचा विस्तार, किंमत वाढ, पुरवठ्याचा संकोच टिंब. याचं उत्तर आहे किंमत घट. पुरवठ्याचा विस्तार झाला तर किंमत वाढ होते, पुरवठ्याचा संकोच झाला तर काय होते, किमतीमध्ये घट होते. म्हणून उत्तर आहे याचं 10व्याचं किंमत घट. 11 आहे पूर्ण स्पर्धा, मुक्त प्रवेश आणि निर्गमन, टिंब प्रवेशावर निर्बंध. मग या ठिकाणी पूर्ण स्पर्धा असेल तर काय, बाजारपेठेमध्ये मुक्त प्रवेश आणि निर्गमनाची स्थिती राहते. परंतु प्रवेशावर निर्बंध कधी राहणार आहे, ज्यावेळेस एकच विक्रेता असेल त्यावेळेस त्या ठिकाणी माल विक्रीवरती आणि खरेदी करणाऱ्यावरती थोडं बंधन येणार आहे. म्हणजे विक्रेता या ठिकाणी एकच असल्यामुळे उत्तर याचं असणार आहे मक्तेदारी. 12वा प्रश्न आहे मक्तेदारी मूल्यभेद, टिंब वस्तुभेद. आता वस्तुभेद कधी केला जातो, ज्यावेळेस मक्तेदारीयुक्त स्पर्धा असेल त्यावेळेस त्या ठिकाणी वस्तुभेद केला जातो. म्हणजे त्या ठिकाणी अनेक विक्रेते असतील तर त्या ठिकाणी वस्तुभेद हा होत असतो. म्हणजे ग्राहकांची संख्या जास्त असते त्यावेळेस मक्तेदारीयुक्त स्पर्धा तयार होते. आणि याचं उत्तर आहे मक्तेदारीयुक्त स्पर्धा म्हणजेच वस्तुभेद. त्यानंतर 13वा आहे टिंब मूळ वर्ष किंमत, P1 चालू वर्ष किंमत. मग मूळ वर्ष किंमतीला आपण काय वापरतो, P0. ही काय झाली आपली मूळ वर्ष किंमत, म्हणून याचं उत्तर आहे P0. 14 आहे लासफेरचा निर्देशांक, टिंब 500चा निर्देशांक चालू वर्षाचे परिमाण. याचं उत्तर आहे लासफेरचा निर्देशांक मूळ वर्षाचे परिमाण, 14व्याचं उत्तर. 15वा आहे टिंब उपभोग खर्च अधिक गुंतवणूक अधिक सरकारी खर्च अधिक निर्यात वजा आयात. स्थूल राष्ट्रीय उत्पादन बरोबर उपभोग खर्च अधिक गुंतवणूक अधिक सरकारी खर्च अधिक निर्यात वजा आयात प्लस निव्वळ येणी वजा देणी. तर याचं उत्तर आहे स्थूल देशांतर उत्पादन बरोबर काय, उपभोग खर्च गुंतवणूक सरकारी खर्च निर्यात आयात इत्यादींचा समावेश स्थूल देशांतर उत्पादनामध्ये होतो. त्यानंतर आहे 16वा उत्पादन पद्धत, टिंब उत्पन्न पद्धत घटक खर्चानुसार पद्धत. उत्पन्न पद्धतीला काय वापरले, घटक खर्चानुसार पद्धत. तर उत्पादन पद्धतीसाठी काय येणार या ठिकाणी, माल साठा पद्धत, हे याचं उत्तर आहे. 17वा टिंब परकीय आक्रमणापासून संरक्षण, ऐच्छिक कार्य बरोबर काय, सामाजिक सुरक्षा योजनांची तरतूद. तर या ठिकाणी परकीय आक्रमण संरक्षणाचं उत्तर काय येणार आहे, सक्तीची कार्य. सक्तीची कार्य याचं उत्तर येणार आहे. परकीय आक्रमण संरक्षणामध्ये आपण काय, संरक्षणावरती खर्च जो आहे हा आपल्याला सक्तीने करावाच लागतो, त्यामुळे उत्तर याचं काय, सक्तीची कार्य. 18वा आहे उत्पन्न कर, प्रत्यक्ष कर, वस्तू व सेवा कर, अप्रत्यक्ष कर. याचं उत्तर आहे उत्पन्न करावरती काय लागतो, प्रत्यक्ष कर.
म्हणजे त्या ठिकाणी तुमचं उत्पन्न जे आहे, तुमच्याकडे पैसा आहे शिल्लक 10 कोटी 20 कोटी, त्याच्यावरती त्याच्यावर मिळणारं उत्पन्न जे आहे त्या उत्पन्नावरती सरकार काय करतं, टॅक्स आकारतं. आणि तुमचा हॉटेल व्यवसाय असेल त्यापासून मिळणारं उत्पन्न जे आहे ते आपण काय करतो, ग्राहकाकडून घेतो आणि शासनाला देत असतो. त्यामुळे त्याला काय म्हणतो आपण, अप्रत्यक्ष कर असं म्हणतो. याचं उत्तर आहे अप्रत्यक्ष कर. 19 टिंब व्यापारी बँका. पतनियंत्रण मध्यवर्ती बँक. आता पतनियंत्रण करण्याचं काम कोण करतं आहे, मध्यवर्ती बँक. बँकावरती नियंत्रण ठेवण्याचं काम कोण करतं, मध्यवर्ती बँक किंवा भारतीय रिझर्व्ह बँक किंवा RBI. या तिन्ही नावं काय एकच आहेत. तर व्यापारी बँक काय करते, मग पैशाची निर्मिती करण्याचं काम कोण करतं आहे, व्यापारी बँक आहे. म्हणून याचं उत्तर आहे पतनिर्मिती. त्यानंतर 20वा प्रश्न आहे प्राथमिक बाजार. टिंब. दुय्यम बाजार जुने रोखे. प्राथमिक बाजारामध्ये काय असतं, नवीन रोखे. हे त्याचं उत्तर आहे. 21वा आहे दुसऱ्या देशाकडून केलेली वस्तू व सेवांची खरेदी. टिंब. दुसऱ्या देशाला केलेली वस्तू व सेवांची विक्री. याचं उत्तर आहे निर्यात. आणि दुसऱ्या देशाकडून केलेली वस्तू व सेवांची खरेदी याचं उत्तर काय येणार आहे, आयात. दुसऱ्या देशाकडून आपण काय करतो, वस्तू मागवतो, म्हणून त्याला काय म्हणतो आपण, आयात असं म्हणतो. म्हणून 21वेचं उत्तर आहे आयात. 22वा प्रश्न आहे निर्यात मूल्य इज ग्रेटर दॅन आयात मूल्य. अनुकूल व्यापार तोल. आयात मूल्य इज लेस दॅन निर्यात मूल्य. याचं उत्तर आहे प्रतिकूल व्यापार तोल. त्यानंतर आपल्याला पुढे पाहायचे आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा. आता या ठिकाणी आर्थिक पारिभाषिक शब्द जो आहे त्यानंतर मित्रांनो आपण आर्थिक पारिभाषिक शब्द पाहणार आहोत. पहिला आहे अर्थव्यवस्थेची अशी शाखा जी अर्थव्यवस्थेच्या लहान भागाशी संबंधित आहे. आपण लहान भागाचा अभ्यास करतो त्यामध्ये ते कशामध्ये करतो, तर सूक्ष्म अर्थशास्त्र. याचं उत्तर काय आहे, सूक्ष्म अर्थशास्त्र. पहिल्याचं उत्तर. दुसरं आहे अर्थव्यवस्थेतील सद्यस्थितीत उत्पादित केलेल्या सर्व वस्तू व सेवांच्या किमतीची सरासरी. म्हणजे त्याचं उत्तर आहे सर्वसाधारण किंमत पातळी. त्यानंतर तिसरं आहे वस्तूची मालकी एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित होते. म्हणजेच काय, स्वामित्व उपयोगिता. एका व्यक्तीकडली वस्तू दुसरा व्यक्ती खरेदी करतो त्यावेळेस काय होतं, स्वामित्व उपयोगिता निर्माण होते. चौथा आहे वस्तूच्या सर्व नगांच्या उपभोगापासून उपभोक्त्याला प्राप्त होणाऱ्या एकत्रित उपयोगितेची बेरीज. याचं उत्तर आहे एकूण उपयोगिता. ज्यावेळेस त्या ठिकाणी उपभोक्ता असतो त्याला एक उपयोग होतो त्या वस्तूंचा मोठ्या प्रमाणात, त्यावेळेस काय होते, एकूण उपयोगिता तयार होते. पाचवा आहे विशिष्ट काळात विशिष्ट किमतीला बाजारातील सर्व उपभोक्त्यांनी केलेली मागणी. त्यावेळेस काय असते, बाजार मागणी असते, कारण अनेक ग्राहक त्या ठिकाणी खरेदी करण्यासाठी आलेले असतात. म्हणजे याचं उत्तर आहे बाजार मागणी. सहावा प्रश्न आहे एका वस्तूची मागणी जी अनेक उपयोगासाठी केली जाते त्याला आपण काय म्हणतो, संमिश्र मागणी असं म्हणतो. त्यानंतर आहे सातवा उत्पन्नातील बदलाचा परिणाम म्हणून मागणीत घडून येणारा बदल. उत्पन्नातील बदलाचा परिणाम म्हणून मागणीत घडून येणारा बदल. याचं उत्तर आहे उत्पन्न लवचिकता. उत्पन्नात बदल झाले काय होतं, त्या ठिकाणी मागणीत पण बदल त्या ठिकाणी होत असतो. म्हणून याचं उत्तर आहे उत्पन्न लवचिकता. आठवा आहे किमतीत अल्प किंवा जास्त बदल न होता मागणीत अनंत होणारा बदल. याचं उत्तर आहे अनंत लवचिक
मागणी. म्हणजे या ठिकाणी किमतीत काही बदल न होता किंवा थोडा नॉर्मल जरी बदल झाला तरी मागणीमध्ये अनंत बदल होतो, म्हणून याला काय म्हणतात, अनंत लवचिक मागणी म्हणतात. 9 आहे इतर घटक स्थिर असताना किमतीत वाढ झाल्यास पुरवठा देखील वाढतो. याचं उत्तर आहे पुरवठ्याचा विस्तार. म्हणजे या ठिकाणी आपण पाहिलं किंमत वाढ झाली असला की काय होते, पुरवठ्यामध्ये वाढ होते. आता शेतकरी त्या ठिकाणी बाजारपेठेमध्ये आपला माल कधी घेऊन जातो, ज्यावेळेस वस्तूंची किंमत वाढते त्यावेळेस काय होणार आहे, बाजारपेठेमध्ये पुरवठा वाढणार आहे. त्यानंतर 10वा प्रश्न आहे एका जादा नगसंख्येचे उत्पादन केल्यानंतर खर्चात झालेली निव्वळ वाढ, यालाच काय म्हणतो आपण, सीमांत खर्च असं म्हणतो. म्हणजे एक जास्त वस्तूचं उत्पादन केलं की खर्चात पण काय होणार, आपल्या वाढ होत असते, त्याला आपण काय म्हणतो, सीमांत खर्च असं म्हणतो. 11 आहे बाजाराचा असा प्रकार की ज्यात स्पर्धायुक्त बाजाराची सर्व वैशिष्ट्ये आढळत नाहीत तर काही वैशिष्ट्ये आढळतात, त्याला आपण काय म्हणतो, अपूर्ण स्पर्धा असं म्हणतो. आता स्पर्धायुक्त बाजाराला काय म्हणतो आपण, तर पूर्ण स्पर्धा, पण स्पर्धायुक्त बाजार या ठिकाणी आढळत नाही म्हणून त्याला काय म्हणतो आपण, अपूर्ण स्पर्धा असं म्हणतो. 12वा प्रश्न आहे आपला एकमेकांना जवळचा पर्याय असणाऱ्या व वस्तुभेद निर्माण करणाऱ्या संस्थांचा समुदाय. 12व्याचं उत्तर आहे मक्तेदारीयुक्त स्पर्धा. त्यानंतर 13वा आहे अर्थव्यवस्थेच्या उत्पादनातील किंवा उत्पादनाच्या भौतिक प्रमाणातील बदल मोजणारा निर्देशांक. याचं उत्तर आहे संख्यात्मक निर्देशांक. त्यानंतर 14वा आहे संस्थाची अशी शृंखला की जिच्या आधारे काल व स्थान पद्मालेतील बदलाचे मापन करता येते, म्हणजे याचं उत्तर आहे निर्देशांक. त्यानंतर 15वा प्रश्न आहे देशाच्या भौगोलिक सीमारेषेत एका वर्षाच्या कालावधीत उत्पादित केलेल्या सर्व अंतिम वस्तू व सेवांचे बाजारभावानुसार येणारे स्थूल मूल्य म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पादन होय. त्यानंतर 16वा आहे उत्पादन प्रक्रियेत वापरल्या जाणाऱ्या भांडवली वस्तू व यंत्रसामग्रीची होणारी झीज. याचं उत्तर आहे घसारा. 17वा प्रश्न आहे वस्तू व सेवावर लागू केला जाणारा कर. याचं उत्तर आहे अप्रत्यक्ष कर. 18वा आहे सरकारचे सार्वजनिक खर्च व सार्वजनिक उत्पन्नाशी निगडीत असणारे धोरण. याचं उत्तर आहे वित्तीय धोरण. 19वा प्रश्न आहे ठराविक कालावधीसाठी ठेवल्या जाणाऱ्या ठेवी. याचं उत्तर आहे निश्चित कालावधी ठेवी. 20वा प्रश्न आहे पैशाच्या प्रमाणाचे व्यवस्थापन करून आर्थिक विकासाची गती वाढविण्यासाठी मध्यवर्ती बँकेद्वारे लागू केलेले धोरण. कसलं धोरण आहे? पतपैशाचे धोरण. त्यानंतर 21वा प्रश्न आहे एका देशाने दुसऱ्या देशाकडून केलेली वस्तू व सेवांची खरेदी. त्याला आपण काय म्हणतो? आयात व्यापार असं म्हणतो. 22वा प्रश्न आहे एका वर्षाच्या कालावधीत देशाच्या सर्व आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहारांची पद्धतशीरपणे केलेली नोंदणी. याचं उत्तर आहे व्यवहार तोल. आता मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला विसंगत शब्द ओळखायचा आहे. तर विसंगत शब्द ओळखत असताना आपल्याला त्या ठिकाणी त्यामध्ये शब्दामध्ये कोणकोणता फरक आहे ते आपल्याला माहिती करून घ्यायचं आहे. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये. वैशिष्ट्यामध्ये किंमत सिद्धांत, विभाजन पद्धत, मर्यादित व्याप्ती, राशी पद्धत. आता सूक्ष्म अर्थशास्त्राच्या वैशिष्ट्यामध्ये किंमत सिद्धांत येतो, विभाजन पद्धत येते, मर्यादित व्याप्ती येते, परंतु या ठिकाणी राशी पद्धत जी आहे ही राशी पद्धत येत नाही. त्यामुळे विसंगत शब्द कुठला आहे? राशी पद्धत. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती. उत्पादन घटकाच्या किंमत निश्चिती सिद्धांत,
उत्पन्न व रोजगार सिद्धांत, सर्वसाधारण किंमत सिद्धांत व भाववाढ विभाजनाचा समलक्षी सिद्धांत. दुसऱ्याचं उत्तर आहे उत्पादन घटकांच्या निश्चितीचे सिद्धांत. म्हणजे हा त्या ठिकाणी स्थूल अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये येत नाही. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांताचे अपवाद. घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताचे अपवाद. त्यामध्ये कंजूस व्यक्ती, छंद, व्यसन, सट्टेबाजी. तर या ठिकाणी तिसऱ्याचं उत्तर आहे सट्टेबाजी. सट्टेबाजी हा घटक जो आहे हा घटक त्या ठिकाणी घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताच्या अपवादामध्ये येत नाही. त्यानंतर सांगितलेले आपल्याला चौथा प्रश्न उपयोगितेचे प्रकार. एकूण उपयोगिता, काल उपयोगिता, स्वामित्व उपयोगिता, सेवा उपयोगिता. तर उपयोगितेच्या प्रकारमध्ये एकूण उपयोगिता हा घटक त्यामध्ये येत नाही, त्यामुळे हा विसंगत शब्द आहे. त्यानंतर पाचवा आहे मागणी सिद्धांताची गृहीतके. त्यामध्ये स्थिर उत्पन्न पातळी, कर धोरणात बदल नाही, लोकसंख्येच्या आकारमानात बदल नाही, संख्यात्मक मापन. मग पाचव्याचं उत्तर त्या ठिकाणी काय आहे? संख्यात्मक मापन. आता मागणी सिद्धांताच्या गृहीतकामध्ये स्थिर उत्पन्न पातळी येते, कर धोरणात बदल नाही हे पण येते, लोकसंख्येच्या आकारात बदल नाही हे पण येते, पण संख्यात्मक मापन येत नाही, त्यामुळे हा विसंगत शब्द आहे. सहावा प्रश्न आहे मागणीचे प्रकार. वैयक्तिक मागणी, प्रत्यक्ष मागणी, स्पर्धात्मक मागणी, पूरक मागणी. तर सहाव्याचं उत्तर आहे वैयक्तिक मागणी. कारण या ठिकाणी मागणीच्या प्रकारामध्ये प्रत्यक्ष मागणी, स्पर्धात्मक मागणी, पूरक मागणी हे प्रकार आहेत मागणीचे, परंतु वैयक्तिक मागणी हा प्रकार त्या ठिकाणी नाही आहे, त्यामुळे हा विसंगत शब्द असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. त्यानंतर सातवा प्रश्न आहे मागणीच्या लवचिकतेचे प्रकार. एकक लवचिक, उत्पन्न लवचिक, छेदक लवचिक, किंमत लवचिक. सातव्याचं उत्तर आहे एकक लवचिक. मागणीच्या लवचिकते प्रकारामध्ये उत्पन्न लवचिक, छेदक लवचिक, किंमत लवचिक हे प्रकार मागणीच्या लवचिकतेचे प्रकार आहेत, परंतु एकक लवचिक हा प्रकार नाही आहे. आठवा प्रश्न आहे मागणीच्या किंमत लवचिकता मोजण्याच्या पद्धती. त्यामध्ये गुणोत्तर पद्धत, एकूण खर्च पद्धत, उत्पन्न पद्धत, भूमिती पद्धत. आठव्याचं उत्तर आहे उत्पन्न पद्धत. मागणीच्या किंमत लवचिकता मोजण्याच्या पद्धतीमध्ये गुणोत्तर पद्धती वापरली जाते, एकूण खर्च पद्धत वापरली जाते, भूमिती पद्धत वापरली जाते, परंतु उत्पन्न पद्धत ही वापरली जात नाही. नववा आहे प्रश्न पुरवठा सिद्धांताचे अपवाद. रोख रकमेची तीव्र गरज, नाशवंत वस्तू, कृषी उत्पादने, प्रतिष्ठेच्या वस्तू. या ठिकाणी नवव्याचं उत्तर आहे प्रतिष्ठेच्या वस्तू. पुरवठा सिद्धांताच्या अपवादामध्ये रोख रकमेची तीव्र गरज, नाशवंत वस्तू, कृषी उत्पादने हे त्याचं उत्तर आहे अपवाद म्हणून, पण प्रतिष्ठेच्या वस्तू हा अपवाद नाही. त्यानंतर खर्च संकल्पना. 10वा प्रश्न खर्च संकल्पना. एकूण खर्च, सीमांत खर्च, सरासरी खर्च, उत्पादन खर्च. तर या ठिकाणी उत्पादन खर्च हा त्या ठिकाणी वेगळा शब्द आहे. 11वा प्रश्न आहे स्थळानुसार बाजार. स्थानिक बाजारपेठ, राष्ट्रीय बाजारपेठ, आंतरराष्ट्रीय बाजारपेठ, दीर्घकाळ बाजार. 11वेचं उत्तर आहे दीर्घकाळ बाजार. 12वा आहे विक्री खर्च. दूरदर्शन प्रसारणाचा खर्च, साठेबाजी, प्रदर्शन, फलक, जाहिराती. याचं उत्तर आहे 12व्याचं
साठेबाजी. त्यानंतर 13वा प्रश्न आहे निर्देशांकाचे प्रकार. किंमत निर्देशांक, संख्यात्मक निर्देशांक, साधा निर्देशांक, मूल्य निर्देशांक. मग 13व्याचं उत्तर जे आहे ते आहे साधा निर्देशांक. कारण निर्देशांकाच्या प्रकारामध्ये साधा निर्देशांक हा प्रकार येत नाही, त्यामुळे उत्तर आहे साधा निर्देशांक. 14वा प्रश्न आहे आपला निर्देशांक रचनेच्या पायऱ्या. वस्तूची निवड, मूळ वर्षाची निवड, खर्चाची निवड, वस्तूच्या किमतीची निवड. 14व्याचं उत्तर आहे खर्चाची निवड. 15वा आहे राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पना. स्थूल देशांतर उत्पादन, निव्वळ राष्ट्रीय उत्पादन, आयुर्विमा महामंडळ, स्थूल राष्ट्रीय उत्पादन. तर 15व्याचं उत्तर काय? आयुर्विमा महामंडळ. 16वा प्रश्न आहे राष्ट्रीय उत्पन्न मोजताना येणारे व्यावहारिक अडचणी. त्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजताना येणारे व्यावहारिक अडचणी: दुहेरी गणनेची समस्या, अविश्वसनीय सांख्यिकीय आकडेवारी, बेकायदेशीर व्यवहारापासून मिळणारे उत्पन्न, घसारा. 16व्याचं उत्तर आहे बेकायदेशीर व्यवहारापासून मिळणारे उत्पन्न, हे त्याचं उत्तर आहे, वेगळा शब्द. 17वा आहे करेत्तर उत्पन्न, विशेष अधिभार, विशेष कर, वस्तू व सेवा कर, शुल्क. मग याचं उत्तर जे आहे 17व्याचं वस्तू व सेवा कर याचं उत्तर आहे. वस्तू व सेवा कर. त्यानंतर आपल्याला पुढे पाहायचं आहे 18वा प्रश्न. 18वा प्रश्न आहे सरकारची ऐच्छिक कार्ये, शिक्षण व आरोग्य सेवांची तरतूद, सामाजिक सुरक्षा उपाय, परकीय आक्रमणापासून संरक्षण, कल्याणकारी उपाय. तर या ठिकाणी सरकारची ऐच्छिक कार्यामध्ये परकीय आक्रमणापासून संरक्षण, परकीय आक्रमणापासून संरक्षण हे त्या ठिकाणी ऐच्छिक कार्य नसून हे कंपल्सरी सरकारला कार्य करावंच लागतं. त्यामुळे या ठिकाणी परकीय आक्रमणापासून संरक्षण जे आहे हा वेगळा शब्द असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. त्यानंतर 19वा आहे संघटित क्षेत्र, सहकारी बँका, व्यापारी बँका, सावकार, भारतीय रिझर्व्ह बँक. संघटित क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी आपल्याला सावकार हा घटक जो आहे हा घटक येत नाही, कारण सावकारला त्या ठिकाणी असंघटित क्षेत्रामध्ये मोडलं जातं. त्यानंतर 20वा आहे अनियंत्रित बिगर बँक वित्तीय मध्यस्थ, स्थानिक बँकर्स, चिटफंड, निधी, कर्ज कंपन्या. तर 20व्याचं उत्तर आहे स्थानिक बँकर्स, हे त्याचं उत्तर आहे. 21वा आहे विदेशी व्यापाराचे प्रकार, आयात व्यापार, निर्यात व्यापार, पुनर्निर्यात व्यापार, राष्ट्रीय व्यापार. याचं उत्तर आहे राष्ट्रीय व्यापार. आता हे आयात निर्यातीचे 3 प्रकार आहेत, आयात व्यापार, निर्यात व्यापार, पुनर्निर्यात व्यापार. परंतु राष्ट्रीय व्यापार जो आहे हा त्या ठिकाणी राष्ट्रीय व्यापारामध्ये सर्वच घटकांचा त्या ठिकाणी समावेश होतो. त्यानंतर 22वा प्रश्न आहे नवीन बंदरांचा विकास, कांडला, कोचीन, मुंबई, नावाशेवा. तर या ठिकाणी मुंबई हे कसं आहे जुनं बंदर आहे, त्यामुळे मुंबईचा समावेश त्या ठिकाणी नवीन बंदरांच्या विकासामध्ये होत नाही. कांडला, कोचीन, नावाशेवा हे काही नवीन बंदरे आहेत. त्यानंतरचा प्रश्न आपल्याला पाहायचा आहे विधाने पूर्ण करा. पहिला आहे आर्थिक कल्याणाचे सिद्धांत, प्रामुख्याने त्यामध्ये अ आहे साधन सामुग्रीचा कार्यक्षम वाटपाशी संबंधित आहे, ब उत्पादन घटकाशी संबंधित आहे, क
वस्तूच्या किंमत निश्चितीशी संबंधित आहे. ड उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमतेशी संबंधित आहे. तर विधाने पूर्ण करा. यामधील पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे साधन सामुग्रीच्या कार्यक्षम वाटपाशी संबंधित आहे. आकडा. त्यानंतर दुसरा आहे स्थूल अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची शाखा टिंबटिंब. आहे अंशतः अर्थव्यवस्थेचे विश्लेषण करते. ब संपूर्ण अर्थव्यवस्थेचे विश्लेषण करते. क मिश्र अर्थव्यवस्थेचे विश्लेषण करते. ड राजकीय अर्थव्यवस्थेचे विश्लेषण करते. दुसऱ्याचं उत्तर आहे या ठिकाणी ब संपूर्ण अर्थव्यवस्थेचे विश्लेषण करते. संपूर्ण अर्थव्यवस्थेचे विश्लेषण करते. त्यानंतर तिसरा आहे ज्या नगाला सीमांत उपयोगिता व किंमत समान असतात त्या नगाला टिंबटिंब. आहे विक्रेत्याचा समतोल म्हणतात. ब उपभोक्त्याचा समतोल म्हणतात. क आंशिक समतोल म्हणतात. ड सर्वसाधारण समतोल म्हणतात. तिसऱ्याचं उत्तर आहे या ठिकाणी ब उपभोक्त्याचा समतोल म्हणतात. त्यानंतर चौथा आहे एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता यांच्या संबंधामध्ये सीमांत उपयोगिता जेव्हा ऋण होते तेव्हा एकूण उपयोगिता टिंबटिंब. आहे वाढते. ब स्थिर असते. क कमी होते. ड शून्य होते. तर या ठिकाणी चौथ्याचं उत्तर आहे क कमी होते. पाचवा आहे एका वस्तूची मागणी अनेक उपयोगासाठी केली जाते तेव्हा त्यास टिंबटिंब. आहे संमिश्र मागणी असे म्हणतात. ब पूरक मागणी असे म्हणतात. क प्रत्यक्ष मागणी असे म्हणतात. ड परोक्ष मागणी असे म्हणतात. पाचव्याचं उत्तर आहे संमिश्र मागणी असे म्हणतात. म्हणजे पहिला उत्तर आहे अ. मागणीचा नियम. सहावं मागणीचा नियम टिंबटिंब. आहे ॲडम स्मिथ यांनी मांडला. ब अल्फ्रेड मार्शल यांनी मांडला. क जॉन रॉबिन्सन यांनी मांडला. ड केन्स यांनी मांडला. तर सहावा त्या ठिकाणी मागणीचा नियम कोणी मांडला? अल्फ्रेड मार्शल यांनी मांडलेला आहे. त्यानंतर सातवा प्रश्न मागणी वक्र जेव्हा य अक्षास समांतर असतो तेव्हा त्याला टिंबटिंब. सातव्याचं पहिला आहे संपूर्ण लवचिक मागणी म्हणतात. संपूर्ण लवचिक मागणी म्हणतात. क जास्त लवचिक मागणी म्हणतात. ड कमी लवचिक मागणी म्हणतात. सातव्याचं उत्तर काय? ब संपूर्ण अलवचिक मागणी म्हणतात. त्यानंतर आठवा प्रश्न आहे इलॅस्टिक डिमांड बरोबर 0 हा अनुभव येणाऱ्या वस्तू टिंबटिंब. आहे चैनीच्या असतात. ब सर्वसाधारण असतात. क अत्यावश्यक असतात. ड सुखसोयीच्या असतात. तर याचं उत्तर आहे आठव्याचं क अत्यावश्यक असतात. त्यानंतर नववा प्रश्न आहे पुरवठा वक्रावर खालच्या बाजूस सरकणारा वक्र टिंबटिंब. तर या ठिकाणी पर्याय आहेत अ पुरवठ्याचा संकोच दाखवतो. ब पुरवठ्यातील घट दाखवतो. क पुरवठ्याचा विस्तार दाखवतो. ड पुरवठ्यातील वाढ दाखवतो. तर याचं उत्तर आहे नवव्याचं पुरवठ्याचा संकोच दाखवतो. खालच्या बाजूस सरकणारा वक्र काय? पुरवठ्याचा संकोच दाखवतो. त्यानंतर दहावा आहे एका जादानक संख्येचे उत्पादन केल्यानंतर एकूण खर्चात झालेली निव्वळ वाढ म्हणजे टिंबटिंब. आहे सरासरी खर्च. ब सीमांत खर्च. क एकूण खर्च. ड बदलता खर्च. दहाव्याचं काय? ब सीमांत खर्च. म्हणजे एका जादानक संख्येचे उत्पादन केल्यानंतर एकूण खर्चात झालेली निव्वळ वाढ म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? सीमांत खर्च असं म्हणतो.
एक वस्तू विकल्यामुळे त्यात खर्चात वाढ होते म्हणून त्याला म्हणतो सीमांत खर्च असं म्हणतो. त्यानंतर 11वा आहे पूर्ण स्पर्धेत वस्तूची किंमत मागणी आणि पुरवठा यांच्या आंतरक्रियेतून निश्चित होते ती टिंबटिंब. त्याला पर्याय आहेत अ बाजार किंमत, ब साधारण किंमत, क अस्थिर किंमत, ड समतोल किंमत. 11व्याचं उत्तर आहे समतोल किंमत ड. त्यानंतर 12वा प्रश्न आहे वस्तुभेद हे या स्पर्धेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. अ वैशिष्ट्य आहे पुढं टिंबटिंब, अ पूर्ण स्पर्धा, ब मक्तेदारीयुक्त स्पर्धा, क मक्तेदारी, ड अल्पाधिकार. तर याचं उत्तर आहे मक्तेदारीयुक्त स्पर्धा. त्यानंतर आपण 13वा प्रश्न पाहणार आहोत. निर्देशांक हा मूलतः या पातळीतील बदल मोजण्यासाठी विकसित केला जातो. अ आहे संख्यात्मक पातळी, ब किंमत पातळी, क उत्पादन पातळी, ड औद्योगिक पातळी. याचं उत्तर आहे किंमत पातळी. एका चलाच्या साहाय्याने मोजला जाणारा निर्देशांक टिंबटिंब. त्याला पर्याय आहेत अ संमिश्र निर्देशांक, ब दोन स्तरीय निर्देशांक, क एकीकृत निर्देशांक, ड संयुक्त निर्देशांक. तर याचं उत्तर आहे एकीकृत निर्देशांक. भारतात राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करताना या पद्धतीचा वापर केला जातो. पर्याय आहेत अ उत्पादन पद्धती, ब उत्पन्न पद्धती, क खर्च पद्धती, ड उत्पादन आणि उत्पन्न पद्धती यांचे एकत्रीकरण. 15व्याचं उत्तर आहे चौथं ड उत्पादन आणि उत्पन्न पद्धती यांचे एकत्रीकरण. 16वा प्रश्न आहे निव्वळ देशांतर उत्पादनाचे मापन करण्याची पद्धत खालीलप्रमाणे आहे. अ स्थूल राष्ट्रीय उत्पादनातून घसारा मूल्य वजा, ब स्थूल देशाच्या उत्पादनातून घसारा मूल्य वजा, क स्थूल देशाच्या उत्पादनातून घसारा समाविष्ट, ड स्थूल राष्ट्रीय उत्पादनातून घसारा समाविष्ट. तर याचं उत्तर आहे ब स्थूल देशाच्या उत्पादनातून घसारा मूल्य वजा. त्यानंतर 17वा प्रश्न आहे जेव्हा सरकार देशातील नागरिक, बँका, मध्यवर्ती बँक इत्यादीकडून कर्ज घेते तेव्हा ते टिंबटिंब आहे अंतर्गत कर्ज, ब सार्वजनिक कर्ज, क बाह्य कर्ज, ड आहे सरकारचे कर्ज. मग या ठिकाणी जेव्हा सरकार देशातील नागरिक, बँका, मध्यवर्ती बँक इत्यादीकडून कर्ज घेते तेव्हा त्याला आपण काय म्हणतो अंतर्गत कर्ज असं म्हणतो. अंतर्गत कर्ज ते बरोबर आहे, परंतु या ठिकाणी सरकार घेते म्हणजे काय सार्वजनिक कर्ज असं आपण त्या ठिकाणी त्याला म्हणतो. याचं उत्तर काय सार्वजनिक कर्ज. त्यानंतर आपण 18वा प्रश्न पाहणार आहोत. राज्य वित्तीय धोरण टिंबटिंब. अ आहे मध्यवर्ती बँक राबविते, ब भारतीय रिझर्व्ह बँक राबविते, क सरकार राबविते, ड व्यापारी बँका राबवते. याचं उत्तर आहे सरकार राबविते. त्यानंतर आपल्याला पुढे पाहायचा प्रश्न 19वा भांडवल बाजार हा टिंबटिंब. भांडवल बाजार हा टिंबटिंब. अ आहे कमी मुदतीच्या निधीचा बाजार होय, ब दीर्घ मुदतीच्या निधीचा बाजार होय, क तरलता व्यवस्थापनेचा बाजार होय, ड स्थानिक बँकरचा बाजार होय. 19व्याचं उत्तर आहे ब दीर्घ मुदतीच्या निधीचा बाजार होय. त्यानंतर 20वा आहे मागणीनुसार पैसे काढले जाणाऱ्या ठेवी. मागणीनुसार पैसे काढले जाणाऱ्या ठेवी. अ आहे निश्चित कालावधी ठेवी, ब मागणी ठेवी, क मुदत ठेवी, ड आवर्ती ठेवी. तर याचं उत्तर आहे मागणी ठेवी.
बँकेतनं आपण पैसे मागणीनुसार आपल्याला मिळत असतात. राष्ट्राच्या भौगोलिक सीमांच्या अंतर्गत केली जाणारी वस्तू व सेवांची खरेदी विक्री म्हणजे विदेशी व्यापार, देशांतर व्यापार, निर्यात व्यापार, पुनर्निर्यात व्यापार. तर 21व्याचं उत्तर आहे देशांतर्गत व्यापार. त्यानंतर 22वा प्रश्न आहे व्यापार तोल हा टिंब देशांतर्गत व्यापार तोल, ब आंतरराष्ट्रीय व्यापार तोल, क व्यवहार तोल म्हणतात, ड पद्धतशीरपणे केलेली नोंदणी. 22व्याचं उत्तर आहे आंतरराष्ट्रीय व्यापार तोल. त्यानंतर आपण पाहणार विधान व तर्क प्रश्न. यामध्ये पहिला प्रश्न आहे विधान सूक्ष्म अर्थशास्त्र विभाजन पद्धतीचा उपयोग करते. तर्क विधान विभाजन पद्धत म्हणजे एका घटकाचा अभ्यास नसून संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास होय. पर्याय दिलेले आहेत. विधान सत्य आहे पण तर्क विधान सत्य आहे. विधान असत्य आहे पण तर्क विधान सत्य आहे. क दोन्ही विधाने सत्य असून हे विधान चे योग्य स्पष्टीकरण आहे. ड दोन्ही विधाने सत्य असून विधान हे विधान चे योग्य स्पष्टीकरण नाही. याचं अचूक उत्तर आहे विधान असत्य आहे पण तर्क विधान असत्य आहे. त्यानंतर पुढे पाहणार आहोत आपण दुसरं विधान. स्थूल अर्थशास्त्रात सर्वसाधारण किंमत पातळी निश्चिती व त्यातील बदल यांचा अभ्यास असतो. तर्क विधान पण वस्तूची किंमत निश्चिती व उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीचा अभ्यास असतो. पर्याय विधान असत्य आहे पण तर्क विधान असत्य आहे. ब विधान असत्य आहे पण तर्क विधान सत्य आहे. क दोन्ही विधाने सत्य असून विधान हे विधान चे योग्य स्पष्टीकरण आहे. ड दोन्ही विधाने सत्य असून विधान हे विधान चे योग्य स्पष्टीकरण नाही. तर याचं उत्तर आहे विधान असत्य आहे पण तर्क विधान असत्य आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे उपयोगिता गरजेच्या तीव्रतेवर अवलंबून असते. तर्क विधान उपयोगितेच्या संकल्पनेत नैतिकतेचा विचार नसतो. तो लिहायचं राहिलाय. पर्याय विधान असत्य आहे पण तर्क विधान असत्य आहे. ब विधान असत्य आहे पण तर्क विधान सत्य आहे. क दोन्ही विधाने सत्य असून विधान हे विधानाचे योग्य स्पष्टीकरण आहे. ड दोन्ही विधाने सत्य असून विधान हे विधानाचे योग्य स्पष्टीकरण नाही. तर तिसऱ्याचं उत्तर आहे ड दोन्ही विधाने सत्य असून विधान हे विधानाचे योग्य स्पष्टीकरण नाही. त्यानंतर आपण चौथा प्रश्न पाहणार आहोत. विधान सीमांत उपयोगितेचे वक्र वर जाणारा असतो. तर्क विधान एखाद्या वस्तूचा नगांचा उपभोग जसा वाढत जातो तसतशी त्यापासून मिळणारी सीमांत उपयोगिता घटत जाते. पर्याय विधान असत्य आहे पण तर्क विधान असत्य आहे. ब विधान असत्य आहे पण तर्क विधान सत्य आहे. क दोन्ही विधाने सत्य असून विधान हे विधान चे योग्य स्पष्टीकरण आहे. ड दोन्ही विधाने सत्य असून विधान हे विधान चे योग्य स्पष्टीकरण नाही. तर चौथ्याचं उत्तर या ठिकाणी ब आहे. चौथ्याचं उत्तर काय ब विधान असत्य आहे पण तर्क विधान सत्य आहे. त्यानंतर पाचवा प्रश्न पाहायचा आपल्याला.
विधान अ सर्व इच्छा म्हणजे मागणी नाही. तर्कविधान ब अर्थशास्त्रीयदृष्ट्या मागणी म्हणजे अशी इच्छा जिला खरेदी शक्तीचे पाठबळ व ते खर्च करण्याची मानसिक तयारी असते. पर्याय आहेत अ. विधान अ सत्य आहे पण तर्कविधान ब असत्य आहे. ब. विधान अ असत्य आहे पण तर्कविधान ब सत्य आहे. दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण आहे. ड. दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण नाही. पाचव्याचं उत्तर आहे क. दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण आहे. त्यानंतर 6वा प्रश्न आहे विधान अ. अपवादात्मक परिस्थितीत मागणी वक्र डावीकडून उजवीकडे घालून वर जाणार असतो. तर्कविधान ब. अपवादात्मक परिस्थितीत वस्तूची किंमत वाढते तेव्हा उपभोक्ता अधिक वस्तूची खरेदी करतो आणि किंमत कमी झाल्यावर कमी वस्तूची खरेदी करतो. पर्याय अ. विधान अ सत्य आहे तर्कविधान ब असत्य आहे. ब. विधान अ असत्य आहे पण तर्कविधान ब सत्य आहे. क. दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण आहे. ड. दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण नाही. तर याचं उत्तर आहे क. दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण आहे. त्यानंतर आपल्याला 7वा प्रश्न पाहायचा आहे. विधान अ. एकक लवचिक मागणीचा वक्र हा आयताकृती परिवाराचा असतो. तर्कविधान ब. किमतीतील शेकडा बदलाच्या प्रमाणापेक्षा जेव्हा मागणीतील बदलाचे प्रमाण जास्त असते तेव्हा त्यास एकक लवचिक मागणी असे म्हणतात. पर्याय अ. विधान अ सत्य आहे पण तर्कविधान ब असत्य आहे. ब. विधान अ असत्य आहे पण तर्कविधान ब सत्य आहे. क. दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण आहे. ड. दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण नाही. तर याचं उत्तर पहिलं अ आहे. विधान अ सत्य आहे पण तर्कविधान ब असत्य आहे. 8वा प्रश्न विधान अ. एकूण खर्च पद्धतीमध्ये आपण मागणी वक्रावरील एखाद्या बिंदूची लवचिकता मोजू शकतो. तर्कविधान ब. एकूण खर्च म्हणजे किंमत व मागणी यांचा गुणाकार होय. पर्याय अ. विधान अ सत्य आहे पण तर्कविधान ब असत्य आहे. ब. विधान अ असत्य आहे पण तर्कविधान ब सत्य आहे. क. दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण आहे. ड. दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण नाही. तर याचं उत्तर आहे ब. विधान अ असत्य आहे पण तर्कविधान ब सत्य आहे. त्यानंतर 9वा प्रश्न आहे विधान अ. साठ्याशिवाय पुरवठा असू शकत नाही. तर्कविधान ब. साठा पुरवठ्याचे स्रोत आहे. पर्याय अ. विधान अ सत्य आहे पण तर्कविधान ब असत्य आहे. ब. विधान अ असत्य आहे पण तर्कविधान ब सत्य आहे. क. दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण आहे. ड. दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण नाही. तर 9व्याचं उत्तर आहे क. दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण आहे. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे 10वा प्रश्न विधान अ. श्रमाचा पुरवठा वक्र हा खाली उतरणारा असतो. तर्कविधान ब. एका विशिष्ट पातळीनंतर वेतन दर वाढल्यास श्रमाचा पुरवठा कमी होतो. पर्याय अ. विधान अ सत्य आहे पण तर्कविधान ब असत्य आहे. ब. विधान अ असत्य आहे पण तर्कविधान ब सत्य आहे. व. दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण आहे. ड. दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण नाही. 10व्याचं उत्तर आहे ब. विधान अ असत्य आहे पण तर्कविधान ब सत्य आहे.
त्यानंतर 11वा प्रश्न आहे विधान अ मक्तेदार हा किंमत करता असतो. तर्क विधान ब मक्तेदार हा स्वतःच्या मालाची किंमत निश्चित करतो, त्यामुळे त्याचे संपूर्ण बाजारपुरवठ्यावर नियंत्रण असतात. बाजारपेठेवर नियंत्रण असते. पर्याय आहेत अ विधान अ सत्य आहे पण तर्क विधान ब असत्य आहे. ब आहे विधान अ असत्य आहे पण तर्क विधान ब सत्य आहे. क दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे विधान अचे योग्य स्पष्टीकरण आहे. ड दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे विधान अचे योग्य स्पष्टीकरण नाही. म्हणून या ठिकाणी 11व्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते आहे क दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे विधान अचे योग्य स्पष्टीकरण आहे. 12वा प्रश्न आहे विधान अ वस्तुभेद हे मक्तेदारयुक्त स्पर्धेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. तर्क विधान ब मक्तेदारयुक्त स्पर्धेत वस्तूंना जवळचे पर्याय उपलब्ध नसतात. पर्याय अ विधान अ सत्य आहे पण तर्क विधान ब असत्य आहे. ब विधान अ असत्य आहे पण तर्क विधान ब सत्य आहे. क दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे विधान अचे योग्य स्पष्टीकरण आहे. ड दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे विधान अचे योग्य स्पष्टीकरण. 12व्या प्रश्नाचं उत्तर आहे अ विधान अ सत्य आहे पण तर्क विधान ब असत्य आहे. त्यानंतर 13वा प्रश्न आहे विधान अ निर्देशांक हे सांख्यिकीय साधन आहे. तर्क विधान ब निर्देशांक हा मूलतः किंमत पातळीतील बदल मोजण्यासाठी विकसित केला जातो. पर्याय अ विधान अ सत्य आहे पण तर्क विधान ब असत्य आहे. ब विधान अ असत्य आहे पण तर्क विधान ब सत्य आहे. क दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे विधान अचे योग्य स्पष्टीकरण आहे. ड दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे विधान अचे योग्य स्पष्टीकरण. 13वेचं उत्तर आहे अ विधान अ सत्य आहे पण तर्क विधान ब असत्य आहे. त्यानंतर 14वा प्रश्न आहे निर्देशांकाची रचना करण्यासाठी अंकगणितीय मध्याचा वापर केला जातो. तर्क विधान ब अंकगणितीय मध्याचा वापर करून तुलनात्मकदृष्ट्या गणना करणे सोपे असते. पर्याय आहेत अ विधान अ सत्य आहे पण तर्क विधान ब असत्य आहे. ब विधान अ असत्य आहे पण तर्क विधान ब सत्य आहे. क दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे विधान अचे योग्य स्पष्टीकरण आहे. ड दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे विधान अचे योग्य स्पष्टीकरण. 14वेचं उत्तर आहे ड दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे विधान अचे योग्य स्पष्टीकरण आहे. 15वा प्रश्न आहे विधान अ राष्ट्रीय उत्पन्नात फक्त अंतिम वस्तू आणि उत्पादित सेवांचे मूल्य विचारात घेतले जाते. तर्क विधान ब राष्ट्रीय उत्पन्न नेहमी पैशात व्यक्त केले जाते. पर्याय अ विधान अ सत्य आहे पण तर्क विधान ब असत्य आहे. ब विधान अ असत्य आहे पण तर्क विधान ब सत्य आहे. क दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे विधान अचे योग्य स्पष्टीकरण आहे. ड दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे विधान अचे योग्य स्पष्टीकरण. 15वेचं उत्तर आहे चौथं ड दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे विधान अचे योग्य स्पष्टीकरण आहे. 16वा प्रश्न आहे अ हस्तांतरित देण्याचा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये समावेश करावा. तर्क विधान ब निवृत्तीवेतन बेकारी भत्ता इत्यादीसारखे हस्तांतरित देणे हा सरकारी खर्चाचा एक भाग आहे. पर्याय अ विधान अ सत्य आहे पण तर्क विधान ब असत्य आहे. ब विधान अ असत्य आहे पण तर्क विधान ब सत्य आहे. क दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे विधान अचे योग्य स्पष्टीकरण आहे. ड दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे विधान अचे योग्य स्पष्टीकरण आहे. 16व्याचं उत्तर आहे ब
विधान अ असत्य आहे पण तर्क विधान ब सत्य आहे. त्यानंतर 17वा प्रश्न आहे विधान अ सरकारने केलेला खर्च म्हणजे सार्वजनिक खर्च होय. सरकारने केलेला खर्च म्हणजे सार्वजनिक खर्च होय. तर्क विधान ब सार्वजनिक खर्चामध्ये नागरिकांचे संरक्षण, त्यांच्या सामाजिक गरजांची पूर्ती, सामाजिक कल्याणासाठी केलेला खर्च इत्यादी समावेश होतो. पर्याय अ विधान अ सत्य आहे पण तर्क विधान ब असत्य आहे. ब विधान अ असत्य आहे पण तर्क विधान ब सत्य आहे. क दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे विधानाचे योग्य स्पष्टीकरण आहे. ड दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे विधानाचे योग्य स्पष्टीकरण आहे. तर 17व्याचं उत्तर आहे क दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे विधानाचे योग्य स्पष्टीकरण आहे. त्यानंतर 18वा प्रश्न आपण पाहणार आहोत. विधान अ कर्ज उभारणे सरकारची सर्वसाधारण कृती आहे. तर्क विधान ब सरकारी खर्च सर्वसाधारणपणे सरकारी महसुलापेक्षा जास्त असतो. पर्याय अ विधान अ सत्य आहे पण तर्क विधान ब असत्य आहे. विधान अ असत्य आहे पण तर्क विधान ब सत्य आहे. क दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे विधानाचे योग्य स्पष्टीकरण आहे. ड दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे विधानाचे योग्य स्पष्टीकरण. 18वेचं उत्तर आहे ख दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे विधानाचे योग्य स्पष्टीकरण आहे. 19वा प्रश्न आहे विधान अ पतनियंत्रण करणे हे व्यापारी बँकेचे महत्त्वपूर्ण कार्य आहे. तर्क विधान ब व्यापारी बँका ठेवी निर्माण करतात, ठेवीतून कर्ज देतात, कर्जातून ठेवी निर्माण होतात व त्यातून पैशाची निर्मिती होते. पर्याय अ विधान अ असत्य आहे पण तर्क विधान ब असत्य आहे. विधान अ असत्य आहे पण तर्क विधान ब सत्य आहे. क दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे विधान अचे योग्य स्पष्टीकरण. त्यानंतर 19व्याचा चौथा पर्याय आहे ड दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे विधानाचे योग्य स्पष्टीकरण. तर याचं उत्तर आहे ब विधान असत्य आहे पण तर्क विधान ब सत्य आहे. त्यानंतर 20वा प्रश्न आहे विधान अ वायदे बाजार हा नाणे बाजाराचा महत्त्वाचा घटक आहे. तर्क विधान ब वायदे बाजार ही एक अशी व्यवस्था आहे ज्यामध्ये समभाग, रोखे इत्यादीचा व्यापार होतो. पर्याय अ विधान अ सत्य आहे पण तर्क विधान ब असत्य आहे. ब विधान अ असत्य आहे पण तर्क विधान ब सत्य आहे. क दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे विधानाचे योग्य स्पष्टीकरण आहे. ड दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे विधानाचे योग्य स्पष्टीकरण. तर 20वेचं उत्तर आहे क दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे विधानाचे योग्य स्पष्टीकरण आहे. त्यानंतर 21वा प्रश्न विधान अ व्यापार हा आर्थिक वृद्धीची गुरुकिल्ली आहे. तर्क विधान ब देशाच्या आर्थिक विकासात व्यापार महत्त्वाची भूमिका बजावतो. पर्याय अ विधान अ सत्य आहे पण तर्क विधान ब असत्य आहे. ब विधान अ असत्य आहे पण तर्क विधान ब सत्य आहे. क दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे विधानाचे योग्य स्पष्टीकरण आहे. ड दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे विधानाचे योग्य स्पष्टीकरण आहे. तर 21वेचं उत्तर आहे क दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे विधानाचे योग्य स्पष्टीकरण आहे. त्यानंतर 22वा प्रश्न आपण पाहणार आहोत. विधान अ व्यापार तोलाला व्यवहार तोल असेही म्हणतात. तर्क विधान ब व्यापार तोलाचा संबंध दृश्य व अदृश्य वस्तूंच्या आयात निर्यात मूल्याशी येतो. पर्याय अ विधान असत्य आहे पण तर्क विधान ब सत्य आहे. ब विधान असत्य आहे पण तर्क विधान ब सत्य आहे. क दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे विधानाचे योग्य स्पष्टीकरण आहे. ड दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे विधानाचे योग्य स्पष्टीकरण आहे. 22वेचं उत्तर आहे ब आकडा. विधान असत्य आहे पण तर्क विधान ब सत्य आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 संकल्पना कोणत्या स्पष्ट करा. आता या ठिकाणी मी फक्त संकल्पना काय आहे एवढं सांगतो तुम्हाला. पहिला
प्रश्न आहे, मालाने तिच्या परिसरातील 25 कुटुंबाकडील उत्पन्न आणि खर्चाची माहिती गोळा केली. मग हे कशामध्ये येणार आहे? स्थूल अर्थशास्त्रामध्ये येतं. आता मालाने तिच्या परिसरात 25 कुटुंबाचे उत्पन्न आणि खर्चाची माहिती गोळा केली. तिची एकटीची माहिती गोळा केली असती तर सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये आलं असतं. त्यामुळे तिने जवळच्या 25 कुटुंबाची माहिती गोळा केली म्हणजे कशामध्ये येणार आहे? स्थूल अर्थशास्त्रामध्ये येणार आहे. म्हणजे ही संकल्पना काय? स्थूल अर्थशास्त्र. आणि स्पष्टीकरण अशा प्रकारे आपण करू शकतो. प्रश्न दुसरा, रमेशने 2019-20च्या आर्थिक वर्षासाठी अर्थव्यवस्थेच्या एकूण गुंतवणूक, एकूण रोजगार, एकूण खर्च व एकूण बचत यांचे विश्लेषण केले. याचे उत्तर काय? राशी पद्धतीमध्ये. अशा प्रकारे या सर्व गोष्टींचं विश्लेषण जे आहे ते विश्लेषण केलं जातं. रोहनने लाकडांच्या तुकड्यामधून दागिन्यांचा बॉक्स तयार केला. आता या ठिकाणी रोहनने काय केलं? एक प्रकारे एखाद्या वस्तूला आकार देण्याचं काम केलं आहे. म्हणून याचं उत्तर काय येणार? त्या ठिकाणी रोख उपयोगिता येणार आहे. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे पुढचा प्रश्न आहे चौथा. कविताने आपली भूक भागविण्यासाठी अतिरिक्त भाकरीचे सेवन केले. म्हणजेच या ठिकाणी सीमांत नग. म्हणजे तिला जर 2 भाकरी खायची असेल तर अजून 1 भाकर खाते. म्हणजे त्या ठिकाणी काय होते? सीमांत नगामध्ये वाढ होते. हे मी थोडक्यात विश्लेषण सांगत आहे. तुम्ही थोडं अजून जास्त लिहिलं तरी चालेल. त्यानंतर 5वा आहे, कौशिकने त्याच्या मासिक उपभोगासाठी 10 किलो गहू 40 रुपये प्रति किलो दराने विकत घेतला. म्हणजे काय केलं? त्यांनी खरेदी केलेली आहे. म्हणून याचं उत्तर काय आहे? मागणी. म्हणजे वस्तूंची जेव्हा व्यक्ती मागणी करतो, वस्तू जेव्हा खरेदी करतो तेव्हा त्याला काय म्हणतो आपण? मागणी असं म्हणतो. 6वा प्रश्न आहे, अमनने आपल्या शिवणकामाच्या दुकानात शिवणकामाचे यंत्र आणि फर्निचर खरेदी केले. म्हणजे त्याच्या व्यवसायासाठी लागणारे घटक जे आहे तो काय करतोय? खरेदी करतोय. म्हणजे काय? पूरक मागणी तो वस्तूंची करत आहे. म्हणून त्याला काय म्हणतात? पूरक मागणी असं म्हणतात. 7वा आहे, दुधाची किंमत 10% वाढली तरी किरणच्या दुधाच्या मागणीत बदल झाला नाही. उत्तर आहे याचं संपूर्ण अलवचिक मागणी. म्हणजे दुधाची किंमत 10% वाढली तरी किरणच्या दुधाच्या मागणीत बदल झालेला नाही. किंमत जरी वाढली तरी पण त्यामध्ये कुठलाही बदल होत नाही. त्यामुळे त्याला काय म्हणतात? संपूर्ण अलवचिक मागणी असं म्हणतात. 8वा आहे, अमूल्याच्या कॅफेमध्ये चहाची मागणी 5% वाढली कारण कॉफीच्या किमतीत 10% वाढ झाली. म्हणून याचं उत्तर काय? संकल्पना काय? छेदक लवचिकता. 9 आहे, अमर दररोज 300 रुपये या भावाने 50 डझन आंब्यांची विक्री करतो. याचं उत्तर काय येणार आहे? पुरवठा. त्यानंतर 10वा आहे, अजयच्या पापड आणि लोणच्याच्या उत्पादन युनिटमध्ये एकूण 5000 मशीनसाठी 1,00,000 भाड्यासाठी व रुपये 2,00,000 कामगारांच्या वेतनासाठी खर्च झाला. याची संकल्पना काय? उत्पादन खर्च. मग उत्पादन घेण्यासाठी आपण वेगवेगळ्या घटकावरती खर्च करतो त्याला उत्पादन खर्च असं म्हणतात. 11वा आहे, अनूप हेअर ऑइलला जवळचा पर्याय नाही. अनूप हेअर ऑइलला जवळचा पर्याय नाही. याची संकल्पना काय? मक्तेदारी स्पर्धा. कुठली स्पर्धा आहे? मक्तेदारी स्पर्धा. अनूप हेअर ऑइलला त्या ठिकाणी दुसरा कुठलाही पर्याय नसल्यामुळे एकच ऑइल केसांसाठी वापरण्यासाठी आहे. त्यामुळे त्याची मक्तेदारी मार्केटमध्ये असलेले आपल्याला पाहावयास मिळते. त्यामुळे त्याला काय म्हणतो आपण? मक्तेदारी स्पर्धा असं म्हणतो. सूर्योदय कॉस्मेटिक कंपनी जाहिरात, रेडिओ आणि दूरदर्शनवर खर्च करते. तसेच मागणी वाढविण्यासाठी त्याच्या शॅम्पू उत्पादनाचे विनामूल्य नमुने वितरित करते. याचं उत्तर आहे, संकल्पना आहे विक्री
खर्च. म्हणजे विक्री खर्च कधी येतो, ज्या वेळेस आपण ती वस्तू विकण्यासाठी, लोकांनी खरेदी करावी यासाठी वेगवेगळ्या प्रकारे आपण त्याच्या जाहिरातीवरती खर्च करतो, त्यालाच आपण काय म्हणतो, विक्री खर्च असं म्हणतो. त्यानंतर आहे 13वा, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे ने सूचीबद्ध कंपन्यांची समभागांची किंमत प्रतिबिंबित करण्यासाठी शेअर बाजाराचा निर्देशांक म्हणून सेन्सेक्स विकसित केला आहे. मग याचं संकल्पना कुठली त्या ठिकाणी, विशिष्ट हेतू निर्देशांक. त्यानंतर आहे 14वा, 2015-2020 या कालावधीत महाराष्ट्रातील कच्च्या कापसाच्या उत्पादनात होणारे बदल मोजण्यासाठी कृषी संशोधन संस्थेने निर्देशांक क्रमांक तयार केला. याची संकल्पना काय, मूल्य निर्देशांक. त्यानंतर 15वा प्रश्न आहे, मनीषने त्याच्या कपड्याच्या कारखान्यात रेडीमेड शर्ट तयार करण्यासाठी 100 मीटर सुती कापड विकत घेतला. याचं उत्तर काय, मध्यम वस्तू. हे नुसतं एवढं उत्तर लिहायचं नाही, त्याचे तुम्हाला त्या ठिकाणी स्पष्ट पण करायचं आहे. त्यानंतर 16वा आहे, सरला या सेवानिवृत्त शाळेतील शिक्षिकेला शासनाकडून दरमहा 20,000 पेन्शन मिळते. कसली संकल्पना आहे, हस्तांतरित देणी. म्हणजे या ठिकाणी या शिक्षिकेला शासनाकडून काय पैसे दर महिन्याला पेन्शन म्हणून मिळत आहेत रिटायर झाल्यामुळे, त्यामुळे त्याला कसं म्हणतात, हस्तांतरित देणी असं आपण त्या ठिकाणी म्हणतो. प्रकाशने लेखा वर्ष 2018-19 दरम्यान 62,000 रुपये आयकर भरला. काय केलं आहे, 62,000 रुपये आयकर भरला. म्हणजे या काय, प्रत्यक्ष कर. प्रत्यक्ष कर कुणावरती लागतो, जेव्हा त्याच्या स्वतःच्या उत्पन्नावरती कर लागतो तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, प्रत्यक्ष कर असं म्हणतो. म्हणजे एखादी व्यक्तीचा पगार असेल 10 लाख आणि त्या ठिकाणी त्याला मग त्याच्या उत्पन्नावरती सरकारला काय करावं लागणार आहे, टॅक्स भरावा लागणार आहे. त्याला आपण काय म्हणतो, प्रत्यक्ष कर असं म्हणतो. रिझर्व्ह बँक केंद्र सरकार व राज्य सरकारचे बॉन्ड्स, सिक्युरिटीज इत्यादी वस्तू विकून कर्ज उभारण्यास मदत करते. याचं उत्तर आहे, खुल्या बाजारातील रोखे व्यवहार. जर केंद्र सरकारला पैशाची गरज लागत असेल, राज्य सरकारला पैशाची गरज लागत असेल, तर त्या ठिकाणी बॉन्ड्स आणि सिक्युरिटीज इत्यादी वस्तू काय करते, रिझर्व्ह बँक विकते लोकांना आणि त्यापासून कर्जाची उभारणी करते. त्याला आपण काय म्हणतो, खुल्या बाजारातील रोखे व्यवहार असं म्हणतो. त्यानंतर 19वा प्रश्न आहे, AVM बँक आपल्या ग्राहकांना डीमॅट सुविधा, इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग सुविधा प्रदान करते. याचं उत्तर आहे, व्यापारी बँकांची सहाय्यक कार्य. आता AVM ही काय झाली, बँक आहे एक, ती काय करते, आपल्या ग्राहकांना वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देते. फक्त पैसे टाकणे आणि काढणे एवढेच त्या ठिकाणी तिचं कार्य नाही, तर ती इंटरनेट बँकिंगची सुविधा उपलब्ध करून देते, मोबाईल बँकिंगची सुविधा उपलब्ध करून देते, डीमॅट अकाउंट जे शेअर मार्केटमध्ये उपयोगी असतं त्याची सुविधा उपलब्ध करून देते. म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला काय दिसून येतं आहे, व्यापारी बँका काय करतात, सहाय्यक कार्य करत असले आपल्याला पाहावयास मिळतात. 20वा प्रश्न आहे, केरळची के ज्वेलर्स कंपनीचा शेअर्सद्वारे 1,000 कोटी रुपये वाढवण्याचा मानस आहे. याचंच काय त्या ठिकाणी उत्तर आहे, प्राथमिक बाजार. म्हणजे या ठिकाणी कंपनीला त्या ठिकाणी 1,000 कोटी जे आहेत ते कोटी वाढवायचे आहेत. त्यासाठी ती काय करते, शेअर बाजारामध्ये आपला IPO जे आहे तो IPO आणणार आहे, त्यातून ती पैसे उभारणार आहे. त्यानंतर 21वा प्रश्न आहे, तामिळनाडूने पंजाब व उत्तर प्रदेशातून गहू खरेदी केला. आता हे काय आपल्या भारतातले 2 राज्य आहेत, ते काय करतात, एकमेकांकडून गव्हाची खरेदी करतात, त्यामुळे त्याला काय म्हणतात, अंतर्गत व्यापार असं आपण म्हणतो. देशात चालणाऱ्या व्यापाराला आपण काय म्हणतो, अंतर्गत व्यापार असं म्हणतो किंवा देशांतर्गत व्यापार असं म्हणतो.
22वा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील हापूस आंबे आंतरराष्ट्रीय बाजारात विकले जातात. याचं उत्तर आहे विदेशी व्यापार. कारण आपल्या देशामध्ये उत्पादन होणारे आंबे जे आहे ते आपण काय करतोय, दुसऱ्या देशांना विकतोय. म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजार म्हणजे काय, आपल्या देशाच्या बाहेर चालणारा बाजार व्यापार, त्याला आपण आंतरराष्ट्रीय व्यापार असं म्हणतो किंवा बाजार असं म्हणतो. पण त्याचं उत्तर आहे विदेशी व्यापार. आता यामध्ये काय महत्त्वाचे प्रश्न आहेत, फरक स्पष्ट करा. यामध्ये एकूण 31 फरक दिलेले आहेत. त्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. याच्यामध्ये तुम्हाला 25 प्रश्न दिलेले आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4, खालील विधानास तुम्ही सहमत आहात की नाही ते सकारात्मक स्पष्ट करा. त्यामध्ये एकूण 25 प्रश्न दिलेले आहेत. मग यामध्ये उत्तर लिहिताना या विधानाशी मी सहमत आहे, या विधानाशी मी सहमत नाही असं पूर्ण वाक्य लिहिलं तरी तुम्हाला 1 मार्क मिळतो. आणि खाली तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण करण्यासाठी 3 मार्क दिले जातात. असे टोटल 4 मार्काला हा प्रश्न असतो. खालील तक्ता आकृती उत्तर अभ्यासून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. म्हणजे त्या तक्त्यावरनं तुम्हाला काय करायचे, उत्तरं लिहायची आहेत. त्याच्यावरती प्रश्न दिलेले असतात. त्यानंतर हे पूर्ण उत्तर दिलेलं आहे 4 मार्काला. प्रत्येक उत्तरावर 4 मार्क आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6, सविस्तर उत्तरे लिहा. याच्यामध्ये एकूण 15 प्रश्न आहेत. सविस्तर उत्तरे लिहा यामध्ये सुरुवातीला आपल्याला त्या ठिकाणी प्रस्तावना लिहावी लागते किंवा लिहावीच, कारण त्यामुळे तुम्हाला मार्क जे आहेत ते पूर्ण पडण्यास मदत होत असतात. त्यामुळे शक्यतो प्रस्तावना लिहायची, त्याचा नियम लिहायचा, व्याख्या लिहायची, आकृती काढायची, संकल्पना सांगायची, त्यातील मुद्दे सर्व जे सांगितले असतील, बाबा 8 मार्काला प्रश्न आहे, किमान मग 8 मुद्दे त्या ठिकाणी लिहिले पाहिजे जर 10 मुद्दे असतील तर. किंवा एखाद्या प्रश्नामध्ये बाबा 6च मुद्दे आहेत आणि 8 मार्काचा प्रश्न, मग तुम्हाला 6चे 6 मुद्दे लिहिणं आवश्यक आहे. म्हणजे अशा प्रकारे त्या ठिकाणी आपण महत्त्वाचे प्रश्न जे आहेत ते महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी पाहिलेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. काही सूचना असतील, काही दुरुस्ती असतील तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.